विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. जनकल्याण सोसायटी वर्षानगर येथे हा अपघात झाला, जिथे डोंगरकड्याचा काही भाग तुटून झोपडीवर कोसळला. हा अपघात रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडला, जेव्हा 50 वर्षीय सुरेश मिश्रा आणि त्यांची 19 वर्षांची मुलगी शालू मिश्रा आपल्या झोपडीत झोपले होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते जोरदार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळला आणि थेट मिश्रा कुटुंबाच्या झोपडीवर पडला. माती आणि ढिगाऱ्याखाली दाबले जाऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्य सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे मुंबईतील पावसाळ्यात डोंगर उतारावर किंवा टेकड्यांच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.